यवतमाल शहर में मनसे ने यवतमाल जिले में हर गांव में सेतु केंद्र अभियान के तहत बनने वाले 2300 नए सेतु केंद्रों के लिए आवेदन जमा करने की समय सीमा बढ़ाने की मांग की, जिसके बाद कलेक्टर विकास मीना ने आवेदन स्वीकार करने के लिए 2 दिन की अवधि बढ़ाई है। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गाव तिथे सेतू या प्रकल्पाअंतर्गत यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्रासाठी अर्ज मागवलेला आहे। त्या अनुषंगाने 7 दिवसाची मुदत सर्व अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि लोकांना दिलेली होती, परंतु बेरोजगारीचं यवतमाळ जिल्ह्याचं प्रमाण पाहता 23 म्हणजे यामध्ये 7 दिवसामध्ये 68,000 अर्ज आतापर्यंत प्रशासनाला प्राप्त झाले, परंतु 7 दिवसाची मुदत देऊन 2 दिवस त्यात सुट्टीचे गेल्यामुळं लोकांना पाहिजे तसा वेळ अर्ज करण्यासाठी मिळाला नाही। या विषयावर मनसेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना यामध्ये मुदतवाढीची मागणी केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत आम्ही मुदतवाढ जाहीर करू अशा प्रकारची घोषणा केली आणि येणाऱ्या काळात आपल्याला या सेतू केंद्रासाठी मुदतवाढीची मागणी सुद्धा मनसेने याप्रसंगी केली।